तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। अशोक चव्हाणांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय। प्रकाश आंबेडकरांनी आमच्या विरुद्ध उमेदवार दिले म्हणून आम्ही अकोल्यामध्ये वंचितच्या विरोधात उमेदवार दिला असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। त्यांना काँग्रेसबद्दल बोलायचा अधिकार नाही, मी कालच सुचवलं। त्यांच्या बोकर विधानसभेतच त्यांची काय अवस्था होत आहे, कसं लोक त्यांना येऊ देत नाही आहे हे ते आपण पाहतो आहे। त्यामुळे आता काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं। काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं तुम्ही, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगला आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता। बरं झालं की आज अपघात नाही। पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे। ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल लोक तुम्हाला माफ करणार। आम्ही खूप पुढे गेलो होतो त्यांच्याबरोबर। आमचं मत होतं की यावेळेस मताचं विभाजन होऊ नये। त्यांनी आमची चेष्टा केली, वारंवार केली। तुम्ही 2.5-3 महिने तुमच्याच मीडियावर दाखवत होते। तरी काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः भूमिका घेऊन माझ्या हायकमांडला समजावून सांगितलं होतं। आम्ही पूर्ण तयारीनं होतो, पण त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्डिडेट उभं करायचं काम सुरुवात केलं याचा अर्थ त्यांनाच ही मैत्री नव्हती पाहिजे हे त्याच्यातून सिद्ध होत होतं। मग त्यांनाच पाहिजे नाही तर मग आम्हाला कसं थांबता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।